मित्रांनो बघा, जर तसं बघायला गेलं ना तर बायकांना पटवायचे तरीके, बायकांना कसं पटवायचं, एखाद्या भाभीला कसं पटवायचं, एखाद्या वहिनीला कसं पटवायचं, तर त्याच्याबद्दल ना खूप वेळा मी तुम्हाला खूप सारे तरीके मी तुम्हाला ह्या अगोदर सांगितले आहेत. पण मित्रांनो आज ना मी तुम्हाला असे 3 प्रकारचे सायकोलॉजिकल मेथड मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यांचा वापर करून ना तुम्ही कोणत्या पण बाईला म्हणजे एक शब्द सुद्धा न बोलता तुम्ही तिला म्हणजे पटवू शकता. काय बोललो मी? तुम्ही एखाद्या बाईला ना, जी बाई तुम्हाला आवडते आणि तिच्या सोबत तुम्हाला बोलायला भीती वाटते किंवा तुम्हाला लाज वाटते, तर मित्रांनो तिला तुम्ही ना म्हणजे तिच्याशी एकही शब्द न बोलता, तिच्यासोबत न बोलता तिला तुम्ही आपल्याकडे आकर्षित करू शकता, तिला तुम्ही पटवू शकता. असे 3 प्रकारचे सायकोलॉजिकल मेथड मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मित्रांनो स्पेशल म्हणजे काय सांगू की मित्रांनो हे मेथड ना मोठ्या सायकोलॉजिकल तज्ञांनी म्हणजे जे सायकोलॉजीमध्ये जे एक्सपर्ट आहेत त्यांनी ना हे मेथड एका पुस्तकामध्ये सांगितले आहेत मित्रांनो. सो मित्रांनो असं नका समजू की मी तुम्हाला काय पण सांगतोय. मोठ्या सायकोलॉजिकल तज्ञांनी जे सांगितलं आहे ना तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर मित्रांनो बिना वेळ वाया घालवता चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा सायकोलॉजिकल एक्सपर्टने जो पहिला मेथड आपल्या पुस्तकामध्ये सांगितला आहे तर म्हणजे त्याचं नाव ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो द मॅजिकल ट्रायंगल लुक. काय बोललो मी? द मॅजिकल ट्रायंगल लुक. आता बघा मित्रांनो ह्याचा अर्थ असा होतो की मित्रांनो सायकोलॉजिकल एक्सपर्ट असं सांगतात की जर तुम्हाला ना एखाद्या बाईला, एखाद्या स्त्रीला तुम्हाला एकही शब्द न बोलता तिला आपल्याकडे आकर्षित करायचं असेल तर तुम्ही ना द मॅजिकल ट्रायंगल लुक ह्याचा वापर करा. तर ह्याचा वापर कसा केला जातो? तर मित्रांनो सायकोलॉजिकल एक्सपर्ट असं सांगतात की म्हणजे तुम्हाला ना ज्या पण बाईला आपल्याकडे आकर्षित करायचं असेल तर तिच्याकडे बघताना ना तिच्या पहिल्यांदा डाव्या डोळ्यामध्ये तुम्ही बघा आणि त्याच्यानंतर ना तुम्ही तिच्या उजव्या डोळ्यामध्ये तुम्ही बघा आणि म्हणजे त्याच्यानंतर ना तुम्ही तिच्या होठांकडे आपला लक्ष म्हणजे द्या आणि त्यानंतर ना परत तुम्ही तिच्या डोळ्यामध्ये बघा. आता मित्रांनो तुम्हाला जर समजलं नसेल ना तर मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की सायकोलॉजिकल एक्सपर्ट असं सांगतात की म्हणजे तुम्ही ना कोणत्या पण बाईकडे जेव्हा बघताना तर तिच्याकडे बघताना पहिल्यांदा तिच्या डाव्या डोळ्यामध्ये बघा, त्यानंतर ना तिच्या उजव्या डोळ्यामध्ये बघा आणि त्यानंतर ना तिच्या होठांकडे तुम्ही नीट बघा आणि त्यानंतर तिच्या दोन्ही डोळ्यांमध्ये एक साथ बघा. आता म्हणजे मित्रांनो हे केल्याने ना सायकोलॉजिकल एक्सपर्ट असं सांगतात की म्हणजे हा मॅजिकल ट्रायंगल लुक ना जेव्हा एखाद्या स्त्रीला पुरुषाकडून भेटतो ना तेव्हा ती स्त्री त्या पुरुषाच्या म्हणजे आकर्षणामध्ये ती म्हणजे पूर्णतः गुंतते. आता मित्रांनो ह्याच्यामध्ये कितपत सत्यता आहे किंवा मित्रांनो हे खरं आहे की खोटं आहे तर मित्रांनो ते मी स्वतः अनुभवलं नाही आहे, पण मोठे मोठे सायकोलॉजिकल एक्सपर्ट असं सांगतात. तर मित्रांनो आपल्याला एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? तर मित्रांनो हे तुम्ही करून बघा आणि ह्याचा रिझल्ट काय भेटतो ते पण तुम्ही मला सांगा. आता त्याच्यानंतर जो दुसरा मेथड आहे तर त्या दुसऱ्या मेथडचं नाव ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो मिस्टिरियस स्माईल. काय बोललो मी? मिस्टिरियस स्माईल. आता ह्याचा अर्थ काय होतो माहिती आहे का मित्रांनो की मित्रांनो सायकोलॉजिकल एक्सपर्ट असं सांगतात की जर तुम्हाला ना एखाद्या स्त्रीला एकही शब्द न बोलता तिला आपल्याकडे आकर्षित करायचं असेल तर तुम्ही ना ह्या मिस्टिरियस स्माईलचा वापर तुम्ही करून बघा. आता ह्याच्यामध्ये बेसिकली काय करायचं असतं माहिती आहे की सायकोलॉजिकल एक्सपर्ट असं सांगतात की तुम्हाला ना ज्या पण बाईला आपल्याकडे आकर्षित करायचं आहे तर तिच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बघा
आणि तिला बघून ना एक म्हणजे स्माईल द्या. काय बोललो मी? तिच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बघा आणि तिला ना स्माईल द्या. असं रोज करत राहा. म्हणजे मित्रांनो जर तुम्हाला एखादी बाई ना आवडते तर मित्रांनो तिच्याकडे बघताना ना रोज तिच्या डोळ्यात डोळे घालून बघा. म्हणजे मित्रांनो बेसिकली ना आई कॉन्टॅक्ट करा, तिच्या डोळ्यात डोळे घालून बघा आणि म्हणजे डोळ्यात डोळे घालून बघताना ना तिला स्माईल द्या. आता त्याने काय होतं माहिती आहे का की सायकोलॉजिकल एक्सपर्ट असं सांगतात की म्हणजे असं केल्याने ना तुमच्या दोघांमध्ये एक प्रकारचा इनव्हिजिबल म्हणजे न दिसणारा एक बॉन्ड आपणच तयार होतो. आणि म्हणजे जेव्हा तुम्ही तिच्या डोळ्यात डोळे घालून बघता आणि तिला स्माईल देता, तिच्याकडे बघून हसता, तेव्हा तुमच्यामधला कॉन्फिडन्स, तुमच्यामधला आत्मविश्वास तिला दिसून येतो. कारण प्रत्येक पुरुषामध्ये एवढी हिंमत नसते की म्हणजे तो ना कोणत्या पण बाईकडे बघेल, तिच्या डोळ्यात डोळे घालून बघेल आणि तिला बघून हसेल. अशी हिंमत ना म्हणजे चुकूनच काही पुरुषांमध्ये असते. ज्यांच्यामध्ये हिंमत असते ना तेच म्हणजे ही गोष्ट करू शकतात. तर मित्रांनो हे पण काम ना तुम्ही करून बघा. आता त्याच्यानंतर जो तिसरा मेथड आहे तर तो तिसरा मेथड ना असा आहे, म्हणजे त्याचं नाव ना असं आहे की इग्नोरिंग मेथड. काय बोललो मी? इग्नोरिंग मेथड. आता इग्नोरिंग मेथड ह्याचं नाव ऐकून ना तुम्हाला थोडीशी आयडिया तुम्हाला आली असेल की म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला ना इग्नोर करायचं आहे. तर मित्रांनो बरोबर तुम्हाला समजलं. आता मित्रांनो सायकोलॉजिकल एक्सपर्ट ना असं सांगतात की म्हणजे तुम्ही तिच्याकडे रोज जेव्हा तुम्ही बघत असशीला ना तेव्हा असं केल्यानंतर 15-20 दिवसांनी म्हणजे काही दिवस गेल्यानंतर 15 ते 20 दिवसांनंतर तुम्ही तिला ना अचानकपणे इग्नोर करायला सुरुवात करा. काय बोललो मी? तुम्ही तिला ना अचानकपणे इग्नोर करायला तुम्ही तिला सुरुवात करा. म्हणजे मित्रांनो जिच्याकडे तुम्ही ना रोज बघत होता, तिच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही बघत होता, तिला स्माईल देत होता, तर अचानक ना तिला इग्नोर करा. म्हणजे भले ती तुमच्या समोर आली तरी पण तुम्ही ना तिच्याकडे बघू नका किंवा तिला स्माईल चुकून पण देऊ नका. म्हणजे तिला वाटायला पाहिजे की काय झालं ह्याला, म्हणजे हा पुरुष ना रोज माझ्याकडे बघायचा, मला बघून ना हसायचा, माझ्या डोळ्यात डोळे घालून बघायचा, मला स्माईल द्यायचा आणि अचानक ना ह्याने माझ्याकडे बघणं बंद का केलं, अचानकपणे ह्याला काय झालं, म्हणजे हा असा कसा वागतोय असं तिला ना जास्त वाटतं. आणि म्हणजे हे वाटल्यानंतर ना तिचं जे मन आहे ते पूर्णपणे अस्वस्थ होतं, तिला काय समजत नाही आणि म्हणजे ती तुमचं आकर्षण पुन्हा घेण्यासाठी म्हणजे मित्रांनो तिला वाटतं की म्हणजे जसं ना हा पुरुष, हा मुलगा मला ह्या अगोदर जसं भाव द्यायचा तसं ह्याने मला परत भाव द्यायला पाहिजे. आणि मित्रांनो त्या नादात ना ती तुमच्याकडे आकर्षित व्हायला लागते. ती स्वतःहून ना तुम्हाला भाव देते, ती सतत ना तुमचा विचार करते आणि स्वतःहून तुमच्याकडे बघून ती हसायला सुरुवात करते. म्हणजे जे तुम्ही करत होता ना तेच आता ती करते. आणि म्हणजे मित्रांनो त्या नादात ना ती कधी तुमच्या प्रेमात पडते ते तिला पण समजत नाही. म्हणजे मित्रांनो जसं एखादा हुंदीर एखाद्या पिंजऱ्यामध्ये कसा फसतो ते म्हणजे त्याचं त्याला कळत नाही, तसं मित्रांनो ती ना हे केल्यानंतर कसं ती तुमच्या जाळ्यात फसते ते म्हणजे तिचं तिला पण कधी कळत नाही. तर मित्रांनो हे असे मेथड ना तुम्ही वापरून बघा आणि ह्याचा फायदा होतो की नाही ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट अवश्य बघेन. तर मित्रांनो चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.